नमस्कार मंडळी, मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत, ज्या विषयाचं नाव आहे रेप. हो, बरोबर ऐकलं, बलात्कार. तर चला सुरू करूया आपल्या विषयाला. कॉलेजात काय असली गुण जायला जाते काय? एक संतप्त अशी प्रतिक्रिया तिच्या बापाची आली. नेहमी ताठ मानेने चालणाऱ्या बापाच्या मुलीने अवघ्या 16व्या वयातच एकाला जन्म दिला होता. साधी भोई असणाऱ्या आईच्या पायाखालची तर जमीनच सरकली होती. आपल्या मुलीच्या बाबतीत हे काय घडलं हे काहीच कळत नव्हतं तिला. त्या मातेच्या मनात फक्त तो दिनक्रमच आठवत होता. सायंकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे तिने देवाजवळ दिवा लावला. हेही येण्याची वेळ झाली होती, पण तोपर्यंत कॉल आला. अहो, तुम्ही निर्भयाची आईच ना? तुमची मुलगी चक्कर येऊन क्लासमध्येच पडली, डोळे उघडत नाही आणि ठोके खूपच वाढले होते, त्यामुळे तिला सिव्हिलला घेऊन जात आहोत. आणि कॉल कट झाला. नेमकं काय करावे हेच कळेना. एकुलती एक मुलगी आणि तिला काय झाले तर काय होईल याच विचाराने ती गोंधळली. तिने त्यांना कॉल लावला आणि तीही मिळेल त्या वाहनाने सिव्हिलला पोहोचली. आणि तोवर तेही आलेच. क्लासमधील शिक्षकी होतेच. तोवर डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले आणि त्यांनी जी माहिती दिली ते ऐकून सर्व काही होत्याच नव्हतं झालं. तिची तब्येत मात्र अत्यंत नाजूक झाली होती. त्या आईवडिलांना तर काहीच कळत नव्हते, नेमकं रडावं की चिडावं. पण चिडणार तरी कोणावर आणि रडलो तरी काय? हॉस्पिटलच्या बाहेर समाज शेण घेऊनच उभा होता. आपल्या मुलीने असं कसं केलं आणि ते इतक्या लहान वयात? तिला इतकं स्वातंत्र्य देऊन चूक झाली की काय? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर अगदी पर्वतासारखे उभे होते. त्यांचा स्वतःवरील आत्मविश्वास, तो स्वतःचा अभिमान, सर्व काही धुळीला मिळाला होता. काही तासांच्या कालावधीने तिला जाग आली. ती तिच्या आईवडिलांना नजरी देऊ शकत नव्हती, पण आई शेवटी आई असते. तिने तिला जवळ घेतलं. तोच त्या मुलीचा कंठ दाटून आला आणि ती रडू लागली. नेमकं हे काय झालं, कशामुळे झालं हेही तिला सांगता येईना, कारण तिच्या मनात ती बापाची अब्रू गेलेली भीती होतीच. शेवटी बापानेही धीर दिलाच, कारण अगदी अंगा खांद्यावरून खेळलेली आपली लेक अशा परिस्थितीत असताना तिच्यावर चिडून तरी कसं चालेल? तिला आता 2-3 दिवसांनी बोलायला येऊ लागलं. तिला आता मोकळेपणानं बोलायचं होतं. 8-9 महिन्यापूर्वी ती आणि तिच्या मैत्रिणी 10वी झाल्यामुळे फिरायला गेल्या होत्या. कडक उन्हाळा होता, त्यामुळे ते केस न सोडता बांधले होते. लांबूनच काही टवाळकी करणारी पोरं फक्त तिच्याकडे पाहत होती. ती काय करते, कोठे जाते, फक्त तिच्या मागावर होते. त्यामध्ये तोही होता. हो, तोच ज्याला तिने नकार दिला होता, तोच तो. त्यामुळे त्याच्या मनात सोडाची भावना होतीच. आणि मग काय, जे घडलं ते तिने तसंच दाबून ठेवलं. कोणाला काय सांगू, घरी काय सांगू? तीही मानसिकरित्या पूर्णपणे कचली होती आणि तिला आईवडिलांनाही दुखवायचं नव्हतं. बलात्कार झाला होता, ज्याने तिचा आवाज कायमचा दाबला गेला होता. मन मोकळेपणाने बोलणारी ती अत्यंत गंभीर झाली होती. साधा बापाचा प्रेमाचा स्पर्शही तिला त्या घटनेची आठवण करून देत होता आणि ती जखम तिच्या मनावर आयुष्यभर राहणार होती. मंडळी, बलात्कार फक्त 5 अक्षरी शब्द आहे ना, पण आपण विचारही करू शकत नाही इतकं काही देऊन जातो तो प्रसंग. भारतामध्ये दररोज पोलीस स्टेशनमध्ये सरासरी 77 केसेस नोंदवतात. म्हणजे तासाला 3 बलात्कारच्या घटना नोंदवतात. मग नोंद न होणाऱ्या किती असतील? बहुतेक हा पॉडकास्ट तुम्ही ऐकूपर्यंत कोणत्या तरी स्त्रीचं, मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असेल. इतके कायदे असतात, तुरुंग असतो, इव्हन फाशी होते, तरी अजून अशा घटना घडतातच. विधानसभा असो किंवा लोकसभा, इथे मात्र विरोधक सत्तेतल्या पक्षावर आरोप करत आणि यांची मग जशी पहिली दुसरीतली मुलं गोंधळ करतात त्याप्रमाणे कलकलाट सुरू होतो, बाकी काहीच नाही. बलात्कार, लैंगिक शोषण फक्त स्त्रियांवरच होतं असं नाही, तर पुरुषांवरही होतच असतं. त्यामुळे याच्या विरोधात आवाज उठवायलाच हवा आणि याबद्दलचं शिक्षण द्यायलाच हवं. तर मंडळी, कसा वाटला शो? आवडल्यास नक्की लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांनाही
शेअर करा. धन्यवाद.